ते तू 16 मंगळवार करतेस की 25 गुरुवार करतेस? चत ना तू नर्मदा परिक्रमाला जा. जाऊ द्या. कसं असतंय हे बघा, माझ्या परिचयाचा एक माणूस होता, त्यांना पण तुमच्याकडे आजार झाला होता. त्याच्या बायकून जेव्हा नर्मदा परिक्रमा पुरी केली नाही तेव्हा बरा झाला तो. आलं का लक्षात? 82 वर्षाचं म्हातार शेतीत काम करतय आता. 72 वर्षाची त्याची म्हातारी बायको होती, तिनं चालत चालत पुरी केली नर्मदा परिक्रमा. अरे बघा देवाची करणी कशी असते. ए मामा, अरे त्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हातारीची काय गरज आहे? आणि ती म्हातारी त्याच्या जवळ जरी राहिली तर काय उपयोग आहे? माझं तसं नाहीये ना, मला हिचा सहवास लाभू द्या, तिला माझ्या जवळ राहू द्या. काय नसतो काय बारक्या पोरागत करताय तुम्ही, नका कळणं झालंय. झालं की आता 8 वर्ष झालं लागा लग्नाला तुमच्या. आता काय नाविन्य आहे पुरी मध्ये आता? अरे नाही हो, 8 वर्ष झाली तरी माझ्या लग्नात नाविन्यच आहे. माझ्या संसाराचा बनकाच उडालेला आहे. शामराव आज करू नका. डॉक्टर काय म्हणले आता? काय तुम्ही कवा खापाला सांगू शकत ना, पोरगी आमची एकटी पडेल का नाही? नाही असं करू नका तुम्ही. हे बघा, नवऱ्या विनायक नाही, पुरीचं आयुष्य म्हणजे बकास असतं. एकदम बेकार. मी भोगलाय ना. आहे ना? हा, एकदम बेकार. अरे तो चब्बट ना, मी आहे ना अजून. अहो तुम्ही अजून आहे म्हणजे कधी पण जाल तुम्ही. हा, पोरगीला का विधवा होईल का नाही आमची? मग बरोबर आहे ना मग. नाही पोरी तू नाही रडू नको. नाही मी आहे ना. आपण तुझं दुसरं लग्न लावून देऊ. हा आपण तुझं दुसरं लग्न लावू. बिंडोक माडी. अरे तुझ्या कायला दुसरं लग्न लावते? तुझ्या वट्ट्यावर जाय. भूमंदार. येस दादा. अरे तो स्टेथोस्कोप इथे नाही लावत ना रे, इथे लाव. येस दादा. नीट कर बरं. हा दादा. येस. नेमन करजो डॉक्टर. निम्मन दादा, फुल करतो ना, फुल. नेमन म्हणजे नीट. अच्छा, निम्मन म्हणजे नीट. हा. हो, मला वाटलं निम्मन म्हणजे निम्मन. नीट कर. नीट. येस दादा. येस कर बरं का. येस दादा. हा चेतू आली ना, हा. तिला असं वाटलं पाहिजे की मी लास्ट स्टेजला आहे, मी मरणारच आहे बुवा. दादा, तू टेन्शन घेऊ नकोस. तू माझा डॉक्टर बघशील ना, खाप करणं घाबरशील. असं कर. येस. फक्त दादा प्रॉब्लेम काय झाला माहितीये, मला नीट एक्झॅक्टली प्रोसेस नाही घेता येत आहे. म्हणजे मी नेमका असा डॉक्टर करू, असा डॉक्टर करू, दुसऱ्या स्किट मध्ये काय करणार आहे तू? असा डॉक्टर करणार आहे. मग 2च व्हरायटी आहे ना, काय विचारतो तोंडवर करून? नीट कर बरं का. येस दादा. हे बघ प्रोसेस चेतूला आहे ना, चेतूला इतकं घाबराव की तिला असं डेंजर टेन्शन आलं पाहिजे. दादा साधा सुद्धा नाही, सपाक करून टेन्शन देणार. टेन्शन घेऊ नकोस तू. मला फक्त त्या जर झोन मध्ये राहू तुझे डॉक्टरचे बेरिंग पकडले ना, त्याचं टेन्शन आलंय रे मला. हो. पण दादा नको तू टेन्शन घेऊ ना, मी करणार दादा. हा तू करशील रे, पण खरं वाटलं बी पाहिजे ना. हा श्याम्या मला याच्यावर विश्वास नाहीये. मीच करू का डॉक्टर? मग तो काय आई करेल का? डॉक्टर करायची कॉम्पिटिशन लागली आहे का इथे? माडीत तुला ओळखतात ना ते. हो मायो. काय करते तू? आहे ना, फक्त पदार तोंडाला लावून फुसू रड बरं. मी लास्ट स्टेजला आहे, मी खपतोचे बुवा असं वाटलं हो पाहिजे. अगदी तू दादा फक्त असा एक चालता मॅनरिझम सुचली, अशी मॅनरिझम करू काय? नको करू ना रे, नको करू. आले हळूहळू दमान हो. श्वास मामी. श्वास घ्या. उड्या हाणू नका मामी. दमान हो. दमान श्वास घ्या. चला आज काय झालं तुम्हाला डॉक्टर दादा यांना? काय झालं? थांबा मी नाही. रडू नको. मामा काय झालं यांना? रडू नको. असू शांती. अरे मिठीची गरज मला आहे, मला सोडून सगळ्यांना मिठ्या मारून राहिली ती. मला मिठी पाहिजे का? घ्या काय झालं मना पोऱ्याला? मन बच लहान वयातच सोडून चालला आपल्याला. मना आठवण येऊ करेल. आठवण येऊ करेल याची. डॉक्टर येस मी काय म्हणतोय, येस
काय झालंय नेमकं? कुठला आजार झालाय म्हणजे? खूप मोठा आजार झालाय. मोठा आहे? व्हेरी बिग डिझीज. एवढा मोठा आहे? व्हेरी बिग डिझीज. अयो, मला अगदी खरं खरं सांगायचं झालं तर त्यांच्या नातेवाईकांना बोलून घ्या. त्यांच्याकडे खूप कमी दिवस राहिलेत. काय सांगताय? नाही हो नाही, तुम्ही जाऊ नका ना हो. डॉक्टर तुम्ही गेले तर माझं कसं होणार थांब जरा. घेतो लावा लावा. हा येस 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 येस. धगधग ऐकू येते, धगधग ऐकू येते. येस धगधग ऐकू येतंय? हो आता एकदा कानाला लावून बघा बरं, लय जोरात येईल. हो येस. ते प्रेशर त्यांच्याकडे कमी दिवस राहिलेत त्याच्यामुळे. नेमन कर माझ्या मरणाच्या ऐकून तिला पाजार फुटतोय. बरोबर बरोबर. होय हो. हो, पण म्हणजे कस काय झालं अचानक? अचानक नाही झालं हे. अचानक नाही झालं. लाऊड होतोय. हो अचानक नाही झालं. अचानक नाही झालं. काय झालं यांना माझ्या मते खूप वर्षांपासून हा त्रास होत असणार. आणि स्टेज बाय स्टेज, स्टेज बाय स्टेज, स्टेज बाय स्टेज ही कदाचित त्यांची लास्ट स्टेज असावी. ऐका ना, नको बेट. थांब. लास्ट लग्नाच्या आधीपासून झालं. हो माय हो. नाही लग्नानंतर झालं ना, आधी काय पण नव्हतं. डॉक्टर, पण मग कुठला आजार म्हणायचा आहे हो नेमका? काय हो? सांगा की कुठला आजार आहे? फायकोफायचेलिया. फायकोफायचेलिया. म्हणजे सारखं नका विचारू, मग सेम येत नाही माझं. डॉक्टर फायकोफायचेलिया. काय बोल? हा. कुठला आहे? खूप मोठा आजार आहे. खूप मोठा आजार आहे. तुम्हाला अगदी खरं खरं सांगायचं झालं तर लाखात एका माणसालाच हा आजार होतो. मनाशा मी आयला खाते. तुम्ही फ्लो तोडू नका माझा. मी तुम्हाला हा आजार समजावून सांगतो. काय असतं या आजारात आहे ना, समजा एखादा नवरा त्याच्या बायकोपासून जर लांब असेल तर त्या नवऱ्याला हा आजार होतो. पण म्हणजे बरं नाहीच व्हायचं का? नो औषध पाणी नाहीच काय ह्याच्यावर? नो नेवर. देर इज नो मेडिसिन. देर इज नो डिसीज फॉर येस मेडिसिन. डॉक्टर मी तुम्हाला सांगतो, तुमचा माणूस खपला म्हणून समजा. डॉक्टर येस येस. औषध सांग औषध Oh yeah, yes, yes. There is because of fraction of second there is something medicine for this disease. म्हणजे ह्या आजारावरती औषध आहे. Yes. कुठं मिळतं सांगा, मामाच्याला पट्टीशी जाऊन घेऊन येऊ. नाही थांबा थांबा थांबा. ऐका ते बाहेर कुठे मिळत नाही. आता काय आहे, हा आजार तुम्ही समजून घ्या. हा आजार आहे ना, हा मानसिक आहे. हा आजार मानसिक आहे. म्हणजे ते सांगतो, म्हणजे हे जर बरे झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना पत्नी सहवास हे हवंय. पत्नी सहवास तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला आजपासून ह्यांची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला ह्यांच्या सोबत राहावं लागेल. तुम्हाला ह्यांच्या अवतीभोवती राहावं लागेल. ह्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं बघावं लागेल. तर ते पटापट बरे होतील. ये चालतंय मग मी राहीन यांच्या सोबत. बघ बर का येतो. मरणाऱ्या माणसाला खोटं बोलू नये, नाही तर त्याचा आत्मा असा कल 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 करत राहतो. नाही हो नाही, मी खोटं नाही बोलत आहे तुमच्या गळ्याशी. हळू नाही म्हणजे मी राहीन तुमच्या अवतीभोवती आणि तुमची खरंच सेवा करीन तुमची. वा वा तुझ्या जा. चला लेट इट बी. लेट आय लिव्ह. ओके शामराव, लागला वाचलात तर आपण भेटूच. येस येस. नमस्कार डॉक्टर येस. काय पीटी बिटी नाही का घेऊन आलो असतो तुमचं? मी काय येतो ते घेऊन येतो, चेक करतो, औषध देऊन निघून जातो. होय का? आता तेवढंच काम आहे. हुशार डॉक्टर आहे, हुशार डॉक्टर. येस येस. काळजी घ्या त्यांची. घेते हो येस. घेते मी. आता चेतू तू खरंच माझ्याकडे राहणार आहे. पट्टा नाही तर सगळे हायच नाही हात. मी तुम्हाला सोडून आता कुठं जाणार नाही. आहे ग, ते वाक्य ऐकायला माझे कान तरसले होते. या क्षणी माझ्या एवढा भाग्यवान कोणीच नाहीये. मला असं गप्पा कुद्या मारा वाटतंय. तुम्ही आराम करा. मी गरमागरम खिमट करून आणते. नाही थांब ना ग तू. सोडा ना तुम्ही.
सगळे हाय सगळ्यांजवळ पकडून राहील. तू माझ्या समोरच थांब. मला माझं पोट भरल्यासारखं वाटतं. माझे खूप वर्षाची प्रतीक्षा आज संपून जाणार आहे. वा वा वा. अगं अगं चेतू जवळ ये ना. मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये. पण मला तर इथं सगळे दिसत आहेत. तीन बायानी येडगाती. शामराव काळजी करायची नाही बरं का तुम्ही. नाही, नाही, हा, आता आम्ही आलेलो आहे बरं का. आता तुम्ही बरं होईस तोवर आम्ही जात नसतोय काय मामी. नाही 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 तुम्ही काय थांबताय. चेतू बोलली ना की ती माझी काळजी घेणार आहे बा. हो ना गो चेतू. चेतू घेणार नाही तू कोण घेणार. चेतू 16 मंगळवार करतेस की 25 गुरुवार करतेस. चत ना तू नर्मदा परिक्रमाला जा. जाऊ द्या. कसं असतंय हे बघा माझ्या परिचयाचा एक माणूस होता. हा का त्यांना पण तुमच्याकडे आजार झाला होता. असं त्याच्या बायकोनं जेव्हा नर्मदा परिक्रमा पुरी केली नाही तेव्हा बरा झाला तो. आलं का लक्षात. 82 वर्षाचं म्हातार शेतीत काम करतय आता. 72 वर्षाची त्याची म्हातारी बायको होती. तिनं चालत चालत पुरी केली नर्मदा परिक्रमा. अरे मामा. बघा देवाची करणी कशी असते. ए मामा. अरे त्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हातारीची काय गरज आहे. आणि ती म्हातारी त्याच्या जवळ जरी राहिली तर काय उपयोग आहे. माझं तसं नाहीये ना. मला हिचा सहवास लाभू द्या. तिला माझ्या जवळ राहू द्या. काय नसतो. काय बारक्या पोरागत करताय तुम्ही लगा कळणं झालं या. झालं की आता 8 वर्ष झालं लगा लग्नाला तुमच्या. आता काय नाविन्य आहे पुरी मध्ये आता. अरे नाही हो. 8 वर्ष झाली तरी माझ्या लग्नात नाविन्यच आहे. माझ्या संसाराचा बनकाच उडालेला आहे. शामराव आज करू नका. डॉक्टर काय म्हणले आता. तुम्ही कवा खापाला सांगू शकत ना पोरगी आमची एकटी पडेल का नाही. नाही असं करू नका तुम्ही. हे बघा नवऱ्या विनायक नाही पुरीचं आयुष्य म्हणजे भकास असतं. एकदम बेकार. मी भोगलाय ना. आहे ना. हा एकदम बेकार. अरे तो कुच्चबट ना. मी आहे ना अजून. अहो तुम्ही अजून आहे म्हणजे कधी पण जाल तुम्ही. हा पुरगीला का विधवा होईल का नाही आमची मग. बरोबर आहे ना मग. नाही पोरी तू नाही रडू नको. नाही मी आहे ना. आपण तुझं दुसरं लग्न लावून देऊ. हा आपण तुझं दुसरं लग्न लाव. बिंडोक माडी अरे तिथे कायला दुसरं लग्न लावते. तुझ्या वट्ट्यावर जाय. दुसरं लग्न कायला लावते तू. दुसरं लग्न लावायचं पण स्थळ मिळेल. स्थळ मिळायचं काय. अरे वा माझी तास तर पुरीला असं सोडीन का. हे गेलं लाईनच लावतो पोरांची. अरे नका ना असं बोलू. माझ्या समोर तरी नका बोलू. अहो आता बोलायला लागणार ना शामराव. आज काय करताय लागा. पोरगी 8 वर्ष झिजली. कधी झिजली होती का. बसा तुम्ही काय बोलताय तुम्ही. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पश्चात पुरीचं वाईट झालं तर बघवल का तुम्हाला. काय बोलून काय हो. अगं सिद्ध थोबडं ठेव ना. तुझ्या थोबड्याकडे बघू माझ जीव चालला जाईल. थोबाड तोंडे. बाप चिडचिड करू नका तुम्ही. कसं हे बघा कसं होतंय म्हणजे मरणाचं कळलं ना आपल्या माणसात चिडचिड होती. पण तुम्ही भाग्यवान आहे. आलं लक्षात तुमच्या. अहो तुमच्या नजर देखत बायकोचं सोनं होतंय. नशीबवान समजा स्वतःला तुम्ही. कसं काय होतंय. आपण काय करू माहितीये का. हे जायच्या आधीच साखरपुडा देऊ उडवून. चांगलाय. आणि 12व्याला लग्न घेऊ मग. चालतंय का. नको ना मामा नको. अरे मी काय आजच जाणार आहे का. अहो तुम्ही आज ना उद्या झालंच ना. आमची तयारी असायला पाहिजे ना शामराव. कशाची. अहो लग्नाची तयारी नको करायला आम्ही. पण कोण आहे. थांबा कोण पोरगा कोण आहे. ऐका पोरगा आहे एक नजरत. कोण. अमेरिकेचा आहे. फक्त कसं आहे त्या पोराची बायको आहे की नाही ती पण लास्ट स्टेप वर उभी आहे. तेच मी सांगतो माझ्याकडे जी स्थळ आहे तिचा नवरा लास्ट स्टेप वर उभा आहे. दोन्ही लास्ट स्टेप वाली गचाकली की नाही देऊ बार उडवून. अमेरिकेत जाणार. अमेरिकेत मला पण बनवशील ना. आपण पापड वाळत घालू कुरडया पाडू अमेरिकामध्ये. तिकडे थंडी असते ना ग. असू द्या की थंडी. नवरा गेली की कुशीत पोरीला. घुबड तोंडे लाजते काय ग.
अरे हा नवरा जित्ताय त्याच्या कुशीत कधीच आली नाही आणि ज्याच्यासोबत ठरलं पण नाही त्याच्या कुशीत जाऊन लाजते ती. हो दे ना, चांगलं आहे ना मामी. नाही ते मला चॅलेंज देऊ नका. अगं उपट्या खोपडीची चालेल नाही देते, चिडतो मीच चिडतो. अमेरिकेला जाणार म्हणून जळतोय. ऐका मी काय म्हणतोय, ऐका की फोन करून घेऊ का अमेरिकेची? अरे नको ना. बोलणी करून टाकू अरे नको. ना. करतो ना बोलणी. फोन करू द्या. गुच्चपटा मला काही झालेलं नाहीये. मी एकदम ठणठणीत आहे. अरे ती माझ्याकडे येत नाही म्हणून मी नाटक करत होतो. म्हणजे तुम्ही फसवलं आम्हाला. अरे मी काय डोंबलं फसवलं? तुम्हीच फसवलं मला. नुसतं दिलं लग्नाला उभं करून, लग्न करून पण बिन लग्नाच्याचे मी. कधी काही झालं आईच्या आजारी आहे, कुठे तुझी ती छोटी ताई तिला पिल्ले झालेत, मग ती एक चिल्लम तोंडी माझा साडूभाऊ चिल्लम तोंडा, दोघांना 4 पिल्ले झाले. मी दांडगल्लाच्या दांडगल्ला, तू डबल हट्टीची, आपलं काहीच नाही काही. तू ए बोटक्या नाकाची, ए बाबऱ्या ओटाची, ए माझं चम्मन बेजाचं पिल्लू, येणार आहे ना माझ्या जवळ तू. शामराव, ये ना गो. शामराव, अमेरिकेच कस काय होल्ड वर ठेवू का मग? कॅन्सल करा ते, कॅन्सल करा. विचारलं बरं कसं आहे ते तू माझं बेजाचं पिल्लू. राहते मग मी तुमच्याकडं. तू राहते माझ्याकडे राहते तू. तू राहणार इकडं. कोंबड्यांचं कोण बघणार मग? मला थोडे दिवस येता का? आमची कोंबडी आहे ना, लय आजारी आहे, ओ लय झुरती आहे. कोंबडा पण काय खात पित नाही, तोरा पार कोमेजला आहे त्याचा. त्यांना बरं वाटलं की लगेच येते. अरे तुला त्या कोंबड्याचा तुरा दिसतोय, हा अख्खा कोंबडा कोमेजलाय, तो नाही दिसत तुला. 2 महिने जीव लावलाय. अरे 2 महिने जीव लावलाय. अरे 8 वर्ष लग्न झालं ना, तुमच्या पोरीला माझ्यावर इतू सातरी जीव लावू द्या ना. हो जाऊ द्या, चला तुम्ही एसटी जायची, शेवटचं थांबायला लागेल मग आजच्या दिवस. नाही आज नाही थांब. जावयाकडे आम्ही पाणी पण पित नाही. आम्ही पण जावयाकडे पाणी पण पित अगं तुझ्या कुठला जावई? काय बोलते? थांब ना. शामराव, जाऊ द्या की बायको 2-4 दिवस चालली माहेराला, जाऊ द्या ना. काय तुमचं कसनीला का आनंद होतोय? बायको माहेराला जायची म्हणली की उकळ्या फुटते त्या आनंदानं. अरे ती माहेरीच असते, ती इकडे आली तर एखादी उकळी फुटेल मला. असू द्या, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आता 100 वर्ष जगणार आहे, आलं लक्षात तुमच्या? काय 100 वर्ष जगून संट्या राहू का मी? मामा जाय तू, अहो जा, निघ तू. अहो जातो ना. तुम्ही सटक काय तू. लगा असं करताय? मामी थांबा जरा. काय काय होणार तुझं? हात टेकले तुझ्या पुढे, मी चालले झोपायला. असंच मरणार. हा दल्ली पण दलिंदर आहे. 100 वर्ष आयुष्य आहे म्हणे. काय 100 वर्ष संट्या राहू का मी? संट्या